अशाच प्रकारचे नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल कीर्तनांचा महासंगीला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला वाटुळं झालं त्यांचं. हो, कारण 5 वर्षानं ह्या जगात 2 गोष्टी मिळणार नाहीत महाराज. माती आणि मुलगी. माती आणि मुलगी मिळणारच नाही महाराज. हो, मिळणारच नाही. बायको माती आणि मुलगी मिळणार नाही. ज्यांना बायका मिळाल्या ते वाचले, पण जे राहिले ते आता. ज्यांचे लग्न राहिले ते राहिलेच आता. ते आता असेच गणपती बुडवाया, नवरदेव मिरवायला बजाव, पप्पी दे पारोला त्यांचं मिटलं. कारण 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायची. आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पाळी आली. जमलं बुवा. अहो जमानच 35 नवरदेव आहेत आपल्याकडे. 15च राहिले मारायला. अहो जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच 42 पुरी पाहिल्या. एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या 42. मग त्याला एक मायासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पुरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं निवार कानपट्टी ठेवून दिली बायकोच्या मध्ये. का बोलली? ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला पोरगी देणार नाही. का देणार नाही? तर हा पहिला मला पाहायला आलता. याला नाही द्यायचं. नाही. हो, मग ज्यांचे लग्न राहिले ते राहिलेच आता. ऐका पुढं. लय मार्मिक आहे बरं. हा, एवढंच घेऊन जायचं कीर्तनातलं. माझ्या कीर्तनामधलं एक वाक्य नेलं ना, जीवनच बदललं महाराज. हा, पुढं वाक्य ऐका. मंदोदरी म्हणते खोटं बोलायचं नाही. इथं होतं आपण. आणि रावण म्हणतो मी एकादशी खोटं बोलू शकत नाही. मंदोदरी म्हणते मंदोदरी म्हणते मला सौती किती. रावण म्हणतो 80,000. बायका होते 80,000. मग मंदोदरी म्हणते का हो, मला 80,000 सौती आहे, त्यातली तुम्हाला आवडते कोणती? रावणानं खाली मान घातली आणि काय म्हटलं माहिती का रावण, तुम्हाला असा प्रश्न का विचारते? कारण आता दुसऱ्याचं नाव घेतलं तर भांडण होईल. समोर मंदोदरी उभी आहे. ती म्हणते मग तुम्ही मला तुम्ही सांगत नाही. मग सांगा मला ज्या रामाची तुम्ही सीता लाडकी पळून आणली, ती पळून आणताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? तुम्ही लाडक्या बायकोचं नाव सांगत नाही. मग सांगा तुम्ही सीता आणल्यावर तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? ऐका बारीक अख्ख्या कीर्तनाचा सार. अख्ख्या कीर्तनाचा सार ऐका. मंदोदरी म्हणते सांगा तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही? रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी मी माझी इच्छा आजही पूर्ण केली असती आणि कालही केली असती. सीता माझ्या ताब्यात. मी आकाश मार्गाने आणली. हनुमान येईल आणि लंका पेटवेल आणि मला भीती नाही. पण मंदोदरी म्हणते वेदाच्या गप्पा सांगू नका. तुम्ही तुमच्या इच्छी का पूर्ण केली नाही? रडला रावण महाराज, रडला. रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा कळकळा खाली आल्या आणि रावणानं मंदोदरीला नवऱ्याचा हात तुटला. हात निडाय का? आणि तुटलेला हात हल्ला महाराज. तर तिनं त्या हाताला कागद आणि पेन दिला. कागद आणि पेन.
त्या तुटलेल्या हातानं त्या कागदावर लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. शब्द परत नीट ऐका. इंद्रजिताचा घात करणारे त्याच्या बायकोच्या माहेरचे होते आणि इंद्रजिताला मारायची मीटिंग घेणारा त्याचा सक्का चुलता होता. तिनं तुटलेला हात घेतला आणि रावणा पुढे आली. रावण भयानक माणूस होता महाराज. बऱ्याच लोकांनी रावणाचा उरफाटा अभ्यास केला, पण तेवढा विद्वान माणूस नव्हता महाराज. रावण रडायला लागला आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दारा खाली आल्या. माझी तरणी सून आहे, माझी तरणी सून विधवा झाली. ज्या दिवशी इंद्रजित मेला त्या दिवशी मी मेलो, पण माझ्या सुनेला हे सांगेल कोण? रावण रडत होता आणि रावणाची सून पदराखाली हात घेऊन आली, तुटलेला हात. आणि तिनं रावणाला सांगितलं, मामजे, ज्याने हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालले. रावण म्हटलं, तू हे मला का विचारते, का विचारते मला? तिने सांगितलं, खरं सांगू, मोठ्याची आज्ञा घेणं हा धर्म आहे, याला पतिव्रता म्हणतात. आणि रावण म्हटला जा. रावण जा म्हटली होती, गेली. पण ती मधली जी पिलावळ होती रावणाच्या दरबारातली, ही मधली लोक हलकट असतात म्हणून चांगल्याला त्रास होतो. ही मधली जी असतात, यांनी काय सांगितलं माहितीये का रावणाला? ऐका, ती मधली लोक म्हणली, का रे स्वतःला एवढा विद्वान समजतो, पण तुला कळत कसं नाही? तो तुझी विधवा झालेली सून रामाकडे पाठवली. अरे रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली, ही मधली लोक लय नालायक असते. वा वा वा. आणि उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि तो जर म्हणला माझी बायको आणून दे आणि तुझी सून घेऊन जाय, तर काय करशील? रावण काय म्हणला? मरेपर्यंत ध्यानात ठेवा, मरेपर्यंत. रावणाचं वाक्य आहे का? रावण म्हणतो, मूर्खावा, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, ज्या राज्यात लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि ज्या राज्यात सीतेसारखी पतिव्रता आहे, त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. आणि आता ऐका पुढचा शब्द. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण. राम कोण आहे? त्याचा शत्रू आहे. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण, पण त्याच्या भावाचा म्हणजे त्याचा मुलगा मारायला साठी मीटिंग घेणारा त्याचा सक्का भाऊ. अख्ख्या रात विचार करा, काय ठरवायचं ठरवा. पुढचं वाय एवढंच घेऊन जा कीर्तनातून आणि मरेपर्यंत पाठ करा. शत्रूला सुद्धा. महाराज मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला, मला सवती किती, फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला, मी आज खोटं नाही बोलणार, आज एकादशी. रावण एकादश धरीत होता. रावण एकादश धरीत होता. त्याची लंका सोन्याची होती. आपल्याला चड्डी नाही, मागून चड्डी फाटेल तरी पुढच्या लावून तो फडवून टाकेन, फडवून फडवून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? येड्या. हो, आपल्याकडे काय, जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्या वलीला आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्या वलीला हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग याने लिहिलं नादच खुळा. घेतलीच का? हो, ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेत? सांगितलं, मंदोदरे, मी सीतेकडून माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी आजही केली असती, आत्ताही केली असती, आणि आजही मी माझी इच्छा पूर्ण केली असती. पण मंदोदरे, तुला म्हणून सांगतो, मी सीतेला पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना, तेव्हा झोपडी पुढे उभं राहून मी म्हणलो होतो, माय भिक्षा वाढा. मी माय ह्या शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतात. माझी अख्खी लंका गेली तरी चालेल,
पण माझ्याकडून माय शब्दाला धोका बसणार नाही. महाराज लंका गेली पण माणसानं नाम शब्दाला धोका दिला नाही. रावण शिवभक्त होता महाराज, रावण मातृभक्त होता. आणि रावणाला भाऊ विचारतो स्वतःचा कुंभकर्ण, तू रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता तेव्हा काय झालं? लोक विचारायला लई कठीण असत्या. हो मग त्यावेळेस रावण काय म्हणला माहितीये का, मी रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं, तुला म्हणून सांगतो डोळ्यातल्या पाण्याच्या दाऱ्या खळखळ खाली आल्या. आणि रावण म्हणतो कुंभकर्णा, तुला म्हणून सांगतो, मी जेव्हा सीतेकडे पाहिलं ना, अरे सीता इतकी पतिव्रता आहे का माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला, एवढी सीता पतिव्रता आहे. रडला रावण. आणि मग तो म्हणतो झालं काय? रावण म्हणतो माझ्यातला काम गेलं तर जाऊ दे, माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा काय घेऊन बसलं मला? ती सीता नको. पोथ्या मोकार वाचित नका जाऊ, मोकार नका वाच. त्याच्यातले मुद्दे आपल्या जीवनात बसतील तेवढे घ्यायचे, पोथी ठेवून द्यायची. मोकार रामायण पाठ नाही करायचं. मोकार देव चुळीत नाही बसायचं. कवर आहे ती खाजो येईन तिकडं टिपका नको लावू गंध. नाही 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 गंध बिन लावू नका. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो बरोबर. इंद्रिकरचे वाक्य इंद्रिकरचे वाक्य हे ध्यानात ठेवा. पोरानं तुमच्या पाया पडतो, सगळ्या तरुण पोरांच्या सगळ्यांच्या पाया पडतो. हे इंदुरीकरचे वाक्य आहेत. आयुष्यामध्ये माझे 6 वाक्य ध्यानात ठेवा, बाकी काहीच करू नका. देव चुळीत बसू नका, देवाला बोंबलत हिंड बसू नका, ग्रंथाची पारायण करीत बसू नका, आणि काम बुडून कधी देवाला हिंडू नका. फक्त 6 वाक्य ध्यानात ठेवा. कष्ट नीट ऐका. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका, हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका, याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका, आणि आयुष्यात कुणा पुढे लाचार होऊ नका. हीच देवाची पूजा. भीक मागा भीक, भीक मागा भीक. खानदान आहेत आपण, शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत आपण, ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराची माणसं आहेत, शळपाट नाहीत आपण. भाकरी मिळालं नाही तर फुटाणे खा, झोपायला गादी नाही मिळाली तर पेपर पांघरून झोपा, पण मातीला कलंक लागेल असं वागू नका. हो अजिबात नाही. काम करा, न मजा हना जीवनात, पुन्हा जन्माला यायचं नाही. स्वर्गा बिर्गा काय नाही, इथं नीट राहा. हो ऐका बिभीषण, म्हणजे फक्त 3च माणसं धोकादायक आहे की नाही? मित्र, भाऊबंद, पाहुणे रावळे. ऐका उदाहरण नीट, मोठ्याचं उदाहरण ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल? आणि आधार कार्ड काढायला मशीन किती लावावं लागले असतील? खरं रावणाच्या घरात रावणाच्या घरात माणसं होती 4,30,000. हिशोब काढा बर का, हिशोब काढा. 80,000 बायका आणि 1,00,000 पोरं, 1,80,000, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000. घरातली माणसं होती, घरातली. आणि देव उत्तर आता. आणि आता नीट ऐका. रावणालाच मध्ये विक्षेप होतो. तुम्ही एका जागेवर थांबा. ऐकणाऱ्यांची लिंक तुटते. विचारे 6 वाजल्यापासून बसले. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. आणि आता बारीक उत्तर ऐका, तुमच्या फिटच बसल पा. रावणाच्या मुलाचं नाव होतं इंद्रजित. आणि इंद्रजित म्हणजे त्याने 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं. आणि इंद्रजित जर मरत नाही तर रावण कधी हटत नाही. मरेपर्यंत ध्यानात ठेवा. आणि इंद्रजित कसा मारायचा इंद्रजित कसा मारायचा हे त्याच्या चुलत्यालाच माहित होतं. फक्त मरेपर्यंत ध्यानात ठेवा. इंद्रजित कसा मारायचा हे त्याच्या चुलत्यालाच माहित होतं. आणि तो होता बिभीषण. सक्का चुलता सक्का.
आणि मग बिभीषणानं, नीट ऐका, बिभीषणानं रामाची लक्ष्मणाची गाठ घेतली आणि रामाला लक्ष्मणाला बिभीषणानं सांगितलं तुमच्याच्याने कधी रावण मारणार नाही. का नाही मारणार? त्यांनी सांगितलं इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही, कारण इंद्रजिताच्या जीवावरच रावण आहे. मग इंद्रजित कसा मारायचा? तर त्यानं आयडिया सांगितली. ऐका, इंद्रजिताला जर मारायचं असेल तर त्याला 14 वर्ष अन्न न खालेला आणि पत्नी असून विषय सुख न घेतलेला माणूस पाहिजे, आणि तो फक्त तुमच्यातच येईल. राम आणि लक्ष्मण. आणि तुम्हाला एकच काम आहे म्हणले, इंद्रजिताचा हात असा आहे महाराज, त्याच्या हातामध्ये जर बाण आला आणि त्यानं जर धनुष्याला बाण लावला, महाराज समोरचा मेला म्हणून समजा. चुलत्यानं पुतण्याला मारायची मीटिंग घेतली. चुलत्यानं सख्या आणि पुतण्या मारायचा. तर मीटिंग फायनल झाली आणि मीटिंग मध्ये असं ठरलं, इंद्रजितानं सांगितलं, फक्त बिभीषणानं सांगितलं रामाला आणि लक्ष्मणाला, जर त्याच्या हातामध्ये बाण आला तर तुमचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नये. इंद्रजितानं पाठीमाग हात घातला महाराज, आणि इंद्रजितानं भात्यातून बाण काढायला पाठीमाग हात केला. समोरून असा बाण आला महाराज की इंद्रजिताचा हात खवटापासून उडाला आणि उडालेला हात अंगणात जाऊन पडला. तर त्याच्या घरामध्ये बायको होती, घरातच पडला. त्याच्या घरातली बायको होती सुलोचना, आणि ती रावणाची सून होती. आणि पुढे जाऊन सांगतो, रावणाची सून पतिव्रता होती. तिनं तुटलेला हात पाहिला आणि रावणाची सून म्हणते, ज्याने इंद्र धरून आणला होता त्याचा हात उडवण्याची डिरिंग केली कोणी असेल, तिच्याच घरचे होते. हात हल्ला महाराज, आणि हात हल्ला आणि पत्नी उभी राहिली. हल्लेला हात काय म्हणतोय हे तिला कळलं. हिला पतिव्रता म्हणतात. नवऱ्याला काय लागतं हे तिला कळलं, तिला पतिव्रता म्हणतात. अख्खा नवरा पुढे उभा आहे, तरी बाई म्हणते चहा ठेवू का? मग का राखेल बाजी दे का त्याला? काय समजत नाही ना. तू आंघोळ करून आला आहे, तू म्हणती चहा ठेवू का? मग का उतार देती का त्याला सकाळी? जेवून नवरा उठला आणि ती म्हणती पाणी प्यायचंय का? मग जेवल्यावर काय भेटत? महाराज अख्खा नवरा उभा आहे, अख्खा नवरा, तरी बायको म्हणते काय कर